श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर उद्या या वर्षाचा शेवटचा सोमवार आहे, म्हणजेच 2025चा शेवटचा सोमवार आहे. तर आणि तसेच पौष महिन्यातील हा दुसरा सोमवार आहे. तर पौष महिन्यामध्ये आपण कोणतेही व्रत केले तर त्याचे फळ हे आपल्याला 1000 पटींनं सूर्यदेव देत असतो असेच म्हणतात. म्हणजेच देवादिदेव महादेव देवांचा सोमवार हा खूप प्रिय वार आहे आणि या दिवशी महादेव हे आपल्या भक्तांना कधीच नाराज करत नाहीत. आपण त्यांना साधे 1 तांब्या पाणी जरी वाहिले तरी देखील त्याचे फळ आपल्याला महादेव हे नक्कीच देतात. तर या व्हिडिओमध्ये आपण एक अशी छान सुंदर आणि अलौकिक अशी महादेवाची कथा ऐकणार आहोत. त्याचबरोबर या शेवटच्या सोमवारी आपल्याला महादेवाची भक्ती व पूजा अर्चना कशी करायची आहे त्याबद्दल देखील माहिती घेणार आहोत. आणि जर तुम्ही या शेवटच्या सोमवारी म्हणजे 2025च्या शेवटच्या सोमवारी मनोभावनेने व अतिशय मनापासून आणि पूर्ण आत्मीयतेने जर महादेवांची ही एक कृपा म्हणजेच महादेवाची ही एक सेवा केली तर महादेव हे तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि जे येणारे वर्ष आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन कलाटणी व एक नवचैतन्य घेऊन येईल. तसे तर आपण हिंदू धर्मामध्ये मराठी वर्ष हे चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडव्याच्या पासून सुरू होतो असे म्हणतात. परंतु कॅलेंडरनुसार जर चालायला गेले तर नवीन वर्ष हे जानेवारीपासूनच सुरू होते. तर जास्त उशीर न करता या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर तुम्हाला या व्हिडिओमधील सुंदर आणि अलौकिक अशी महादेवाची कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तर सुरुवात करूया सुंदर अशा कथेला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आजचा हा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली दिवस, शेवटचा सोमवार. जर तुमच्या आयुष्यात दुःख, आजार, कर्ज, लग्नातील अडथळे, नोकरी व्यवसायातील अडचणी असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज केलेली महादेवाची प्रार्थना थेट कैलासापर्यंत पोहोचते. तर सोमवार हा भगवान शंकराचा अतिशय प्रिय दिवस, पण शेवटचा सोमवार हा केवळ दिवस नसतो, ते एक वरदानच क्षण असतो. शास्त्रांमध्ये सांगितले आहे, जो भक्त शेवटच्या सोमवारला सच्च्या मनाने महादेवांची पूजा करतो. शेवटचा सोमवार म्हणजे 16 सोमवारचे व्रत आपण करतो किंवा पशुपतीनाथाचे व्रत आपण करतो, त्या अर्थाने शेवटचा सोमवार असे म्हणत आहे. तर त्याचबरोबर 2025चा देखील हा शेवटचा सोमवार आहे, त्यासाठी देखील या गोष्टी लागू पडतात. तर शेवटच्या सोमवारी जो भक्त सच्च्या मनाने महादेवांची पूजा करतो त्याचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण होते, मनोकामना फळास येते आणि जीवनाला नवी दिशा मिळते. तर आता पाहूया सुंदर आणि अलौकिक अशी महादेवाची कथा. एक गरीब स्त्री होती. तिने अनेक वर्ष सोमवार व्रत केले, पण शेवटच्या सोमवारला आजारी असल्यामुळे ती मंदिरात जाऊ शकली नाही. डोळ्यात पाणी आणून घरीच शिवलिंगासमोर बसून ती म्हणाली, हे महादेवा, माझ्या भक्तीमध्ये काही कमी असेल तर मला माफ करा. असे म्हणून ती देवाधिदेव महादेवाला शरण गेली व महादेवाला मनापासून प्रार्थना करू लागली की हे महादेवा, माझ्या शारीरिक त्रासामुळे मी तुमच्या मंदिरामध्ये येऊन तुमची पूजा नाही करू शकले, त्याबद्दल मला माफ करा आणि माझी ही घरीच तुमची पूजा करत आहे ती स्वीकार करा. असे म्हणून ती रात्री झोपली व त्या रात्री स्वप्नात भगवान शंकर प्रकट झाले आणि म्हणाले, तू मंदिरात आली नाहीस, पण तुझे मन माझ्यापर्यंत आले आहे. असे म्हणून महादेव तिच्यावर प्रसन्न झाले आणि काही दिवसातच तिचे सर्व दुःख दूर झाले. हीच आहे शेवटच्या सोमवारची महिमा. तर कोणताही देव असो किंवा कोणताही भक्त असो, भक्ताची भक्ती ही देवाला खूप प्रिय असते. जर तुम्ही रोज मंदिरात जात असाल महादेवाच्या किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा कोणत्याही देवी देवतांची तुम्ही मनापासून पूजा करत असाल आणि जर तुम्हाला एखाद्या दिवशी नाही मंदिरात जाणे शक्य झाले तर एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा की देव स्वतः तुमच्याजवळ येईल.
कारण देवाला आपला भक्त खूप प्रिय असतो. तर आता आपण जाणून घेऊया शेवटच्या सोमवारी कोणती विशेष पूजा आपल्याला करायची आहे. तर उद्या सकाळी शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठा, स्वच्छ आंघोळ करा, स्वच्छ कपडे परिधान करा, महादेवाच्या शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र आणि पांढरे फूल अर्पण करा आणि मन शांत करून म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणा. आता शेवटच्या सोमवारला एक दिवा घ्या, त्यात तूप किंवा तेल टाका, शिवलिंगासमोर दिवा लावा आणि महादेवांना सांगा, हे शंकरा, माझे सर्व ओझे आज तुझ्या चरणी सोपवतो. विश्वास ठेवा, महादेव कधीही भक्ताला निराश करत नाहीत. आता डोळे बंद करा. भगवान शंकराचे तेजस्वी रूप डोळ्यासमोर आणा. डोक्यावर चंद्र, गळ्यात वासुकी, हातात त्रिशूळ आणि हळू आवाजात म्हणा, कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. भगवान शंकराची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. तुमची प्रत्येक इच्छा लवकर पूर्ण हो. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमः शिवाय आणि हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत शेअर करा. हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम.